आणि यानंतर बातमी आहे सोलापुरातून। सोलापूर लोकसभेच्या खासदार म्हणून प्रणिती शिंदे या निवडून आल्यात। सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान प्रणिती शिंदेंना मिळाला। यंदा सोलापूरकरांनी बदल करत काँग्रेसचा उमेदवार लोकसभेत पाठवला। मात्र आता सोलापूरकरांच्या खासदार प्रणिती शिंदेंकडून काय नेमक्या अपेक्षा आहेत हे आम्ही सोलापूरकरांकडून जाणून घेतलं, पाहूया। अनेक विद्यार्थ्यांना जनावर जे आहेत किंवा प्राणी जे आहेत ते केवळ मोबाईलवरती पाहावयास मिळत आहे। आणि हे जर पर्यटन क्षेत्राच्या दृष्टिकोनातून सोलापूरला वैभव जे लाभलेलं आहे, पर्यटन क्षेत्र आहे आणि इतर तीर्थक्षेत्र आहेत, त्यामुळे लोक सोलापूरला भरपूर येत असतात। आणि त्यासाठी जर हा प्राणी संग्रहालय सोलापूरचा जो महात्मा गांधी प्राणी संग्रहालय ज्याची मान्यता काढून घेण्यात आलेली आहे, ते जर या खासदारांच्या माध्यमातून सुरू झालं तर नक्कीच सोलापूरच्या वैभवात भर पडणार आहे। रोज मजुरी 10 रुपये होते तर खर्च 20 रुपये, इतकी महागाई वाढलेली आहे। मग ते आम्ही कुठून गोळा करायचं? त्याच्यामुळं सिलेंडर घ्यावं म्हणलं तर 1000 रुपये आहे। आणि घरात कुठलं काय तुरीची डाळ जरी आणावं म्हणलं पाव किलो तर 50च्या आत भेटत नाही आहे। मग खूप अवघड झालेलं आहे। मग आमची त्यांच्याकडनं एकच मागणी आहे की ही महागाई सर्वात प्रथम त्यांनी कमी करावी। 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी सेवेत आलेत, सर्वच विभागातील कर्मचारी असतील, जवळपास महाराष्ट्राच्या सगळ्या विभागात मिळून 30 ते 40 विभाग आहेत, याच्यामध्ये 17 ते 18 लाख कर्मचारी काम करतात। 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना पेन्शन ही लागू झाली पाहिजे। त्याच्यासाठी आदरणीय प्रणिताई खासदार प्रणिताई शिंदे यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। वेळेवर मानधन मिळत नाही आहे आणि महागाई इतकी वाढली की महागाईच्या प्रमाणानुसार बघितलं तर काहीही भागत नाही। 10,000 मानधनमध्ये काहीच होणार नाही। मग आमचं मत आहे की आता आम्ही आमचा सर्व अंगणवाडी सेविकांचा खासदारांना प्रणिती शिंदे यांना खासदार म्हणून आम्ही निवडून आलेले आहेत, तर त्या काहीतरी आमच्यासाठी करतील अशी अपेक्षा आमची आहे। महिन्यापासून वर्षापासून आपण वकिलांची मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ठिकाणी लागू झाला पाहिजे। सगळ्यांना, डॉक्टरांना, सरकारी कर्मचाऱ्यांना, प्रत्येकांना संरक्षण आहे, परंतु वकील जे सर्वसामान्यांसाठी झटत असतात त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही। त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी वकिलांच्या सुरक्षेकरिता असलेला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करण्यासाठी जे काही करता येईल ते त्यांनी सर्वात अगोदर करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।